व्हिज्युअलाइज केली की काय करायचं आहे, सेप्टिक प्रिकॉशनसाठी आपण तिथं काय लावायचं आहे, स्पिरिट लावायचं आहे. स्पिरिट लावल्यानंतर काय करायचं आहे, त्याला टच करायचं नाही, टच करायचं नाही. काय पुस्तक आहे सेपरेशन दाखवतो. नेक्स्ट प्रॅक्टिकल सेपरेशन ते झालं. आणि बरोबर वेन व्हिज्युअलाइज झाली की असं हे दिसते वेन. अरे नाही सिरम काढून ठेवले रे परत ते आहे ना, ते बरोबर वेन पंक्चर करायची असं अँगल करून आणि तिथं फिक्स करून जाऊ दे की मग असं ठेवलं. असंच झालं. इकडे गेलं की वेगळ्या ठिकाणी जाणार. जसे फुगते त्यामध्ये ब्लड कलेक्शन थांबतं. जी वेन टॉर्चियस आहे ती आपण बघायची. तिथं स्पिरिट अप्लाय करायचं, स्पिरिट लावायची, पुन्हा त्याला टच करायचं नाही. आणि विथ द हेल्प ऑफ स्टेराइल सिरिंज आणि नीडल किती अँगल करायचं आहे, 30 ते 45 डिग्रीचा अँगल करायचा आहे. बरोबर त्या वेनमध्ये जायचं आहे. वेनमध्ये गेल्यानंतर वेन फिक्स नीडल फिक्स करायचं आहे आणि पिस्टन मागं ओढायचं आहे. पिस्टन ओढत असताना नीडल बाहेर येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. फक्त टेन्शन घ्यायची काळजी. महान लापाय लागतात काय लागतो जरा उठाय गो. ब्लड आता बाटलीवर घ्या. आता ब्लड बघायचं बाटलीवर घेऊया एकदाच. हे कसं बांधायचं बघा. अंदाजे सुद्धा एक टेक्निक असते. त्याला लांबतंय, ते लांबतंय दिसतंय, नुसतं मान हलवायचं. हे लांबतंय असं दाबायचं. टाळ्या. आता त्याला सांगेल बाबा क्लोज द पीस. काय करा नाही काय छान दिसते, छान दिसते. आता यश बॉडी दिसायला लागल्या. ठीक आहे. हां सर कसं येते कसं येते स्पिरिट लावलं का की आता सगळ्या वेन चांगल्या आहेत. ऍसिड लावा असेल त्याला. मन शांत ठेवा. हां आणि पहिल्यांदा करताय बाबा मला कधी यायला लागली करा एकदा. लावलं का स्टराईल केलं काय की हळू तसं काढताना तुझी आठवण येते मला. बोललं काय कॉमेंट कोणी करायचे हलवू नको. आता टच करू नका. टच केलं तर किती हां हा एवढं लय पण दावण नाही झाला. बोलू नका, हळू मोठा आणि ते फिक्स करा. लीडर फिक्स करा. असं नंतर काय लागली. मागे घ्या, निधन मागे घ्या. पहिला टॉर्निकेट पहिला टॉर्निकेट मुलगी शिकली प्रगती झाली.